नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण एक नाश्त्यासाठी किंवा टी टाईम रेसिपी बनवणार आहोत. इतकी भारी लागते ना. त्यासाठी मी फक्त आलू मसाला तयार करून घेतलेला आहे. बेसिक आलू मसाला आहे, जसं आपण पराठ्याला वगैरे बनवतो ना तशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त थोडंसं कांदा, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट वगैरे टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स बटाट्यामध्ये तयार करून घेतलेलं आहे, मिक्स करून छान असं. आणि त्याच्यानंतर इथे बघा एक चपाती लाटलेली आहे, मोठीच्या मोठी पोलपाट भरून अशी मोठीच्या मोठी चपाती लाटलेली आहे. त्याच्यानंतर त्याला असे पिझ्झा कटरने आपण कट्स दिलेले आहेत, जसे पिझ्झाचे स्लाईस असतात ना तशा पद्धतीने जवळपास हे 8 स्लाईस झालेले आहेत. त्याच्यानंतर आलू मसालाचे ना आपण जसे आपण कुरकुरे टेढेमेढे असतात ना तशा पद्धतीने आपण बोटांवर असं लांब थोडंसं हे करून घ्यायचं आहे. मसाला छान असा रोल करायचा आहे, पण कसं बोटांवर हे केलं त्याच्यामुळे थोडंसं मस्त असं त्याचा बोटांचा शेप येतो ना टेढेमेढेसारखा, तसा शेप घेतलेला आहे आणि सगळ्या प्रत्येक स्लाईसच्या लास्टच्या कॉर्नरवर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण याला रोल करायचा आहे. पाटूनच आपण रोल गोळे गोळे करत यायचं आणि त्याचा रोल करत न पुढच्या टोकापर्यंत हे करायचं आहे आणि छान असं आपण सगळे अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथे डीप फ्राय करू शकता, पण मी इथे एअर फ्राय करते आहे बिना तेलाचं. कुठेही त्याचा वापर न करता, अगदी थेंबरही तेल वापरलेलं नाही आहे, त्यासाठी आपण इथे एअर फ्रायरचा वापर करतो आहे. आणि हे इथे मस्त असे आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये व्यवस्थित थोडेसे लांब लांब असे ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मी इथे एक 200 डिग्री सेल्सिअसला 10 मिनटं ठेवले होते फक्त. आणि मस्त असे 5 मिनटानंतर ना छान असं त्यांना पलटून घ्यायचे आहे, म्हणजे जी साईड खाली ठेवली आहे ना तीही व्यवस्थित छान अशी क्रिस्पी होईल. आणि इतके भारी लागतात ना, इतके क्रिस्पी होतात ना. बाहेरून चपातीचाच डो आहे, बिना तेलाचा आहे, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं बटाट्याचं जो फिलिंग आहे, इतकं भारी वाटतं ना. खरंच खूप टेस्टी लागतो आणि टी टाईमसाठी आपला खरंच खूप छान रेसिपी आहे, स्नॅक्स रेसिपी. आता हे सगळे मी इथे 10 मिनटात तयार झालेले आहेत. सगळे काढून घेते आहे सर्विंग प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये मस्त आपण टोमॅटो केचप दिलेला आहे. टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही सर्व करा किंवा असंचही खाल्लात तरी खूप भारी लागतात, किंवा कोणतीही चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डीप म्हणून घेऊ शकता. फायनल लूक बघा किती सुंदर आलेला आहे आणि खरंच क्रिस्पी इतका झाला होता ना, खरंच खूप छान झालेला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.